रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री। पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे, तालुका मिरज। श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर सांगलीतील माळी गल्लीत कुत्र्याने हल्ला केला। त्यांच्यावर सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले। दरम्यान या प्रकरणामुळे महापालिका प्रशासनाने भटकी कुत्री पकडण्याची कारवाई तीव्र केली। माळी गल्ली परिसरातील सुमारे 12 कुत्री मंगळवारी डॉग व्हॅनच्या सहाय्याने कर्मचाऱ्यांनी पकडली आहेत। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी सोमवारी रात्री सांगलीच्या माळी गल्ली परिसरात एका धारकऱ्याच्या घरी जेवणासाठी गेले होते। जेवण आटोपून ते रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घराकडे निघाले। त्याचवेळी एका कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या पायाचा चावा घेतला। यावेळी त्यांना काही अंशी दुखापत झाली। त्यांनी लगेचच उपचारासाठी सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं। भिडेंवर डॉक्टरांनी उपचार करून त्यांना घरी सोडले। सध्या संभाजी भिडे यांची प्रकृती स्थिर आहे। दरम्यान या प्रकरणामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झालाय। माळी गल्ली व परिसरात भटकी कुत्री पकडण्याची मोहीम तीव्र केली। महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी डॉग व्हॅनच्या सहाय्याने 12 भटकी कुत्री पकडली। कुपवाड औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाजवळ दारू पिण्याच्या रागातून तसेच सतत फुकट मावा आणि सिगारेट मागितल्याने त्रस्त झालेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने साथीदाराच्या मदतीने सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे। समीर रमजान नदाफ असं खून झालेल्या सराईताचं नाव आहे। या प्रकरणी शमा रियाज नदाफ यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने तातडीने तपासाची सूत्रे फिरवून सराईत गुन्हेगार सोहेल सलीम काझी, साबीर शरीफ मुकादम अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। सोमवारी रात्री आरटीओ कार्यालयाजवळील माळावर रक्ताच्या थारोळ्यात एक जण पडल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली। सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी जखमी नदाफला आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं, परंतु वर्मी घाव बसल्याने त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। घटनास्थळी श्वान पथक, फॉरेन्सिक लॅबोरेटरीचे पथक पाचारण करण्यात आलं। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक प्रीतू खोकर, मिरजेचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट दिली। तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या। पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवताना स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने सापळा रचून कुपवाड ते जुना मिरज रस्त्यावरील बडेपीर दर्ग्याजवळून दोघांना ताब्यात घेतले। त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी मय्यत समीर नदाफ हा सोहेल काझी यांच्या पानपट्टीवर येऊन पैसे न देता मावा सिगारेट घेऊन जात होता। पैसे मागितले की जीवे मारण्याची धमकी द्यायचा। याचा राग सोहेलला होता। सोमवारी पाण्याच्या टाकीजवळ संशयित सोहेल आणि साबीर थांबले असता नदाफ त्या ठिकाणी आला आणि त्यांना दारूसाठी पैसे मागितले। यावेळी त्यास दारू पिण्यात जाऊया असं सांगून त्याला आरटीओ ऑफिस शेजारील मैदानात घेऊन गेले। त्या ठिकाणी त्याच्या छातीवर, पाठीवर आणि डोक्याच्या पाठीमागे धारदार शस्त्रांनी वार केल्याची कबुली दिली आहे। महापालिकेच्या आयुक्तपदाच्या रिक्त जागेवर अखेर राज्य शासनाने IAS अधिकारी सत्यम गांधी यांची नियुक्ती केली आहे। त्या संदर्भातील आदेश मंगळवारी महापालिकेला प्राप्त झालेत। सध्या ते डहाणू येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी म्हणून सेवेत होते। बुधवारी ते आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत। महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांची बदली झाल्यानंतर नवीन आयुक्तपद म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली नव्हती। तात्पुरता आयुक्तपदाचा पदभार त्यावेळी अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांच्याकडे देण्यात आला होता, पण त्यावरून वाद निर्माण झाल्याने देशमुख यांच्याकडून पदभार काढून अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे देण्यात आला। गेल्या महिनाभरापासून ते प्रभारी आयुक्तपदावर काम करत आहेत। या महिन्याच्या काळात त्यांनी अनेक चांगले निर्णय महापालिकेत घेतलेत। मंगळवारी राज्य शासनाने महापालिकेच्या आयुक्तपदाच्या रिक्त जागेवर IAS अधिकारी सत्यम गांधी यांची नियुक्ती केली आहे। या संदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या V राधा यांनी महापालिकेला दिलेत। महापालिका क्षेत्राच्या कारभाराला गती देण्यासाठी पदोन्नतीच्या अधिकाऱ्याऐवजी IAS अधिकारीच गरजेचे होते। त्यानुसार महापालिका
IAS अधिकारी त्याला मिळाले आहेत. बुधवारी ते आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारण्याची शक्यता आहे. सत्यम गांधी हे बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवासी आहेत. UPSC परीक्षा 2020 मध्ये देशात 10व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. त्यांचे वडील अखिलेश सिंग हे सरकारी कर्मचारी आहेत आणि आई गृहिणी आहे. सत्यम गांधी यांनी शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालयातून पूर्ण केले आणि दिल्ली विद्यापीठाच्या दयाल सिंग कॉलेजमधून राज्यशास्त्रात BA पदवी प्राप्त केली आहे. जत तालुक्यातील मोरबगी गावाजवळ 14 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास जबरी चोरीचा धक्कादायक प्रकार घडलाय. 4 अनोळखी इसमांनी एका व्यापाऱ्याला आणि त्याच्या ड्रायव्हरला मारहाण करत तब्बल 10,35,000 रुपयांचा ऐवज लुटला. या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अनिल अशोक कोडक यांनी फिर्याद दिली. अनिल कोडक हे सोने चांदी व्यापारी असून विजापूर येथे कामानिमित्त जात असताना ही घटना घडली आहे. अनिल कोडक आणि त्यांचा ड्रायव्हर हे चारचाकीमधून प्रवास करत असताना मोरबगी गावाच्या अलीकडे नव्याने सुरू असलेल्या ब्रिजजवळ 4 अनोळखी इसमांनी त्यांची गाडी अडवली. पांढऱ्या रंगाची नंबर नसलेल्या मारुती स्विफ्ट कारमधून आलेले आरोपींनी काठी, रॉड आणि दगड घेऊन उतरले आणि त्यांनी अनिल कोडक आणि ड्रायव्हरला मारहाण केली. या दोघे जण जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी अनिल कोडक यांच्याकडील सुमारे 3 लाख रुपये रोख, एक सोन्याची अंगठी, ब्रिजा कार, 2 मोबाईल असा एकूण 10,35,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, स्थानिक गुन्हा शाखा निरीक्षक शिंदे आणि उमदी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत. वाळूची बेकायदेशीररित्या चोरटी वाहतूक करणारा डंपर जप्त करून त्याच्या चालकाला अटक करण्यात आली. या प्रकरणी जयसिंगपूर येथील मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावेळी 4 ब्रास वाळू डंपर असा 8,24,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली आहे. गोविंद गंगाप्पा राठोड असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे, तर प्रवीण देसाई असं गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सहाय्यक निरीक्षक शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. शाखेतील नाना चंदन शिवे यांना हनुमान मंदिर ते माधवनगर रस्त्यावरून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे रात्री उशिरा मिळाली. त्यानंतर पथकाने सावळा रचून एक डंपर अडवला. पथकाला पाहून चालक राठोड यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने शिताफीने त्याला पकडलं. डंपरची तपासणी केल्यावर त्यामध्ये 4 ब्रास वाळू सापडली. राठोडकडे चौकशी केल्यावर त्याने डंपर मालक देसाई यांच्या सांगण्यावरून ही वाहतूक करत असल्याची कबुली दिली आहे. वाळूने भरलेला डंपर जप्त करून त्याला अटक करण्यात आली. जयसिंगपूर येथील प्रवीण देसाई याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, श्रेणी उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, नानासाहेब चंदन शिवे, महेश मासाळ, श्रेणी उपनिरीक्षक सतीशकुमार पाटील यांनी ही कारवाई केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बड्या नेत्यांशी संबंधित 5 सूतगिरण्यांचा जिल्हा बँकेने दुसऱ्यांदा लिलाव काढला होता. मात्र याही वेळी खासदारांनी पाठ फिरवली असून अर्ज करण्याच्या मुदतीत एकही निविदा दाखल झाली नाही. त्यामुळे जिल्हा बँकेसमोर या सूतगिरण्यांची थकबाकी वसूल करण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय. या सूतगिरण्यांकडे जिल्हा बँकेची तब्बल 134 कोटी 42 लाख रुपयांची थकबाकी आहे. जिल्ह्यात काही बड्या नेत्यांशी संबंधित असलेल्या 5 सूतगिरण्यांकडे जिल्हा बँकेची 134 कोटी 42 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणी तासगाव, खानापूर तालुका कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल्स विटा, शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी इस्लामपूर, प्रतिबिंब मागासवर्गीय कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीज इस्लामपूर व विजयालक्ष्मी कॉटन मिल्स आटपाडी या 5 सूतगिरण्यांचा समावेश आहे. या संस्थांकडील थकबाकी वसूल करण्यासाठी बँकेने यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात लिलाव काढला होता. त्यावेळीही लिलावास प्रतिसाद मिळाला नाही. 5 पैकी केवळ 1 सूतगिरणीसाठी एकानेच निविदा भरली होती. त्यामुळे या 5ही सूतगिरण्यांचा लिलाव रद्द करण्यात आला होता. दरम्यान या सूतगिरण्यांचा पुन्हा एकदा लिलाव बँकेने फेर काढला. यासाठी निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत 15 एप्रिल 2025 होती. या मुदतीत या 5 संस्थांसाठी एकही निविदा दाखल झाली नाही. त्यामुळे या संस्थांचा फेर लिलावही रद्द करण्यात आलाय. यातील शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी इस्लामपूर, प्रतिबिंब मागासवर्गीय कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीज इस्लामपूर आणि विजयालक्ष्मी कॉटन मिल्स आटपाडी या 3 सूतगिरण्या जिल्हा बँकेने 5 वर्षांपूर्वी NPA कमी करण्यासाठी स्वतः खरेदी केल्यात. 5 वर्षांपूर्वी या सूतगिरण्यांच्या लिलावास कोणीही प्रतिसाद दिला नव्हता. आत्ताही तीच स्थिती आहे. त्यामुळे जिल्हा बँक आता या संस्थांच्या थकीत वसुलीसाठी काय करणार, कोणतं धोरण राबवणार ते पाहावं लागेल.
कृत्रिम बुद्धिमत्ता या नवीन तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर केला तर कोणत्याही गोष्टीत कमीत कमी संसाधने वापरून जास्तीत जास्त परिणाम देऊ शकतो. आगामी काळात जलसंपदा विभागाने याचा अंगीकार केल्यास प्रगती होईल. पर ड्रॉप मोर क्रॉप हे शासनाचं धोरण आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अतिशय महत्त्वाचा आहे. त्यासाठी जलजागृती होणं आवश्यक असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले. वारणाली येथे जलव्यवस्थापन कृती 15वा शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी BV आजगेकर, भूजल सर्वेक्षणाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक सुजाता सावळे यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना घुगे म्हणाले, जलसंपदा विभागाकडून शेतीसाठी, पिण्यासाठी, उद्योगासाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था केली जाते. पोलीस आस्थापनेमध्ये कोठेही पाण्याचा अपव्यय, अतिरिक्त वापर होऊ नये यासाठी आम्हीही प्रयत्न करत आहोत. ही बाब प्रत्येकाने आपल्या जवळच्या सभोवतालच्या व्यक्तींना समजून सांगणं गरजेचं आहे. तरच आगामी काळामध्ये कोठेही पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होणार नाही. जलसंपदा विभागात ज्या ठिकाणी पोलीस प्रशासनाची आवश्यकता लागेल त्या ठिकाणी पोलीस विभाग आपल्या पाठीशी उभा आहे असं सांगून पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, कोणी कामामध्ये अडथळा आणत असेल किंवा पाणी चोरीचा प्रकार होत असल्यास तात्काळ सांगावं. त्या ठिकाणी योग्य ती उपाययोजना करू. काम करताना अडचण निर्माण होणार नाही यासाठी सदैव तत्पर राहू. सन 2024 मान्सूनमध्ये सांगली पाटबंधारे विभागाने अलमट्टी धरण प्राधिकरणाशी पाणी विसर्गाबाबत चांगला समन्वय नियोजन केल्यामुळे जिल्ह्यात महापुराची स्थिती उद्भवली नाही. यावर्षीही त्याच पद्धतीने नियोजन करावं असंही ते म्हणाले. विविध प्रश्नांसाठी सुरू असलेले आंदोलन तोडगा निघाला नसल्याने कायम आहे. शिरोळ नगर परिषद प्रशासन आणि आंदोलक यांच्यात 2 बैठका झाल्या. या बैठकीत कोणताच ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आंदोलकांच्या मागण्यांबाबत जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र करणार असा इशारा युवा नेते पृथ्वीराज यादव यांनी दिलाय. शिरोळ शहरातील नागरिकांना वेळेत आणि नियमित शुद्ध व मुबलक पाणी मिळावं, अपूर्ण असलेली अमृत पाणी योजना ही तात्काळ पूर्ण करावी यांसह विविध मागण्यांसाठी युवा नेते यादव यांचे शिरोळच्या शिवाजी चौकात मंगळवारपासून पुन्हा धरणे आंदोलन सुरू झालंय. आंदोलनस्थळी नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी लक्ष्मण लोंढे, बांधकाम अभियंता श्रीधर डुबुले, कर निरीक्षक चंद्रकांत पाटील, अविनाश नाईक, कार्यालयीन निरीक्षक संदीप चुडमुंगे यांच्या शिष्टमंडळाने 2दा भेट घेतली. या भेटीत आंदोलकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. आंदोलकांच्या मागण्यांवर कोणताही ठोस निर्णय झाला नाही. पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी अजित नरळे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली, पण सदरची बैठक निष्फळ ठरली. यामुळे ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन येणाऱ्या तीव्र करण्यात येईल असा इशारा यादव यांनी दिलाय. यावेळी दर्गो गावडे, रावसाहेब देसाई, गजानन संकपाळ, पंडित काळे, इम्रान अत्तार, धनाजी पाटील, विजय आर्गे, आनंदराव माने देशमुख, अप्पासाहेब गावडे, रावसाहेब माने, कृष्णा भाट, बाळासाहेब कोळी, बापूसाहेब गंगाधर, भालचंद्र ठोंबरे, सीताराम शिंदे, चंद्रकांत भाट आदी जण उपस्थित होते. स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर नव उपक्रमशील दृष्टिकोन समोर ठेवून अभ्यास करणं गरजेचं असून या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभाग श्री शिवाजी हायस्कूल चिंचणीमध्ये घेतल्याने तालुक्यात अग्रणी तसेच अग्रेसर नावारूपास आलं असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक SV पाटील यांनी व्यक्त केले. ते कडेगाव तालुक्यातील चिंचणी अंबग येथे शिवाजी हायस्कूलमधील गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी VGL स्कॉलरशिप टेस्ट 2025 ते 26 अवॉर्ड 2रा क्रमांक प्राप्त रेवती अजित पाटणकर तसेच अंगणवाडी सेविका रुपाली महेश पाटील, क्रांतीवीरांगना विजया काकू लाड, प्राथमिक विद्यानिकेतनमधील इयत्ता 2री मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी माही मंगेश माने हिचा मंथन परीक्षेत राज्यामध्ये 10वा क्रमांक तसेच तनया सागर माने हिने मंथन परीक्षेत उत्कृष्ट गुण प्राप्त केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने गौरव सोहळा प्रसंगी सत्कार करण्यात आलाय. SV पाटील पुढे म्हणाले, यशाकरिता विद्यालयामध्ये अनेक उपक्रम सुरू आहेत. विद्यार्थी पूर्वज्ञान, विषयनिहाय ज्ञान संपादनूक पातळी वास्तवस्थळ समजून घेऊन अतिरिक्त पूरक मार्गदर्शन, संस्था विद्यार्थी दत्तक योजना, इयत्ता 5वी स्कॉलरशिप, इयत्ता 10वी उन्हाळी वर्ग, इयत्ता 8वी NMMS परीक्षा, जादा मार्गदर्शन वर्ग तसेच सर्व वर्गांमधील प्रगतशील विद्यार्थी अध्यापन सुरू आहे. कौशल्यपूर्ण तासिका नियोजन आणि विद्यार्थी छंद, आवड, आरोग्य आदींबाबत विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती घेऊन कलाधिष्ठित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयक पालकांना त्या दृष्टीने प्रोत्साहित करून त्यांचा सहविचार घेण्यास आम्ही मानस करत असल्याने मुलांच्या कलागुणांना यश प्राप्त होत असल्याचं दिसून येत आहे.